हे असे मटकीचे मोड, मस्त लांब सडक, अजिबात न मोडणारे, चिकट न होणारे आणि छान अशी फुलून आलेली मटकी. काय मग खायला आवडेल ना? मटकीचे मोड अगदी एका रात्रीमध्ये एवढे छान होतात. फक्त एक बरणीची ट्रिक वापरायची. हे बघा, ही जी बरणी आहे ना, त्या बरणीमध्ये एवढे छान असे हे मस्त मोड आलेले आहेत. कसे करायचे? चला लगेच सांगते. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. तेव्हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी कापडावरती हे मोड ठेवलेले आहेत. तर इथं मी एक वाटी मटकी घेतलेली. ही सुकी मटकी. आता ही जी मटकी आहे ना, ही गावरान आहे. मोठे-मोठे दाणे आहेत. यात जर का बारीक काही असेल, किचनट असेल ना, तर ते काढून टाकायचं म्हणजे आपल्या मटकीला वास येत नाही. आणि मी ही सुकी मटकी वर्षभर फ्रीजमध्ये स्टोअर करते. म्हणजे किडा, मुंगी काही सुद्धा होत नाही. तर जेव्हा हवं ना, तेव्हा एक वाटी मटकी काढून घ्यायची. पाणी घालायचं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आणि नंतर एक वाटी मटकीला आपल्या हाताची पेरं बुडतील एवढं पाणी घालून एक रात्र झाकून ठेवायचं. आता एक रात्र पूर्ण झाकून ठेवल्यानंतर आता सकाळी आपण याच्यावरचं झाकण काढूया. तुम्ही बघा वरचं पाणी वेगळं दिसतंय म्हणजे फेसाळ दिसतंय आणि मटकी मस्त छान अशी भिजलेली आहे. आता ही जी भिजलेली मटकी आहे ना, ती एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आणि पूर्ण निथळून घ्यायची. एकदा का व्यवस्थित छान अशी नितळली गेली की नाही, की मटकीला अजिबात वास येत नाही आणि मटकी मग फ्रीजमध्ये छान अशी राहते. चिकटपणा सुद्धा होत नाही. एक रात्र किंवा 6 तास एवढा वेळ मटकी भिजायला पुरेसा होतो. आणि ती मटकी भिजवताना अजिबात गरम पाण्याचा वापर करायचा नाही. गरम पाणी वापरलं की मटकीला वास यायची शक्यता असते. तर गरम पाणी न वापरता आता ही भिजलेली मटकी जी आहे ना, ते एका एअरटाईट बरणीमध्ये आपण घालून घेऊयात. इथं मी 2 प्रकार तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात, की यापैकी कोणत्या प्रकारे तुम्ही मटकीला मोड आणता. तर अशी छान भिजलेली मटकी जी आहे ना, ती एअरटाईट बरणीमध्ये अगदी गच्च भरायची नाही, अर्धीच बरणी ठेवायची. कारण मोड यायला जागा पाहिजे आणि झाकण एकदम घट्ट असं लावायचं आणि पूर्ण दिवस ही बरणी बाहेरच्या हवेला आहे अशीच ठेवून द्यायची. तर ही मी ठेवून दिली आणि आता दुसरी पद्धत म्हणजे एक कॉटनचा रुमाल घ्यायचा. त्या रुमालावरती ही निथळून घेतलेली मटकी पसरवून घ्यायची. या मटकीमध्ये पाणी राहता कामा नये. म्हणजे मग मटकी छान कोरडी होते, अजिबात चिकट होत नाही. आता याची गाठ जेवढी शक्य आहे ना, तेवढी घट्ट मारायची. माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या आई काय करायच्या, तर हे फडकं शक्य तेवढं ओढून घट्ट बांधायच्या आणि त्याला पुन्हा एकदा सुतळीने घट्ट बांधायच्या. त्यामुळं काय व्हायचं माहिती का? 5च तासात लांब-लांब मस्त असे मोड यायचे. आता मी जेवढी ताकद लावून शक्य आहे ना, तेवढी ताकद लावून घट्ट अशी ही गाठ मारून घेतलेली आहे. उरलेला रुमाल त्याच्याभोवती आहे तसाच गुंडाळायचा आणि काहीही न करता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरच्या हवेला ठेवून द्यायचा. थंडीचे दिवस असतील ना, तर एखाद्या कुकरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचा. हवे तसे मोठे-मोठे मोड येतात माहिती तर ही ट्रिक तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, की तुम्ही यापैकी कोणत्या ट्रिकनी मोड आणता. तर आता बघा ही बरणी जी आहे ना, त्या बरणीमधले मोड बघा. एकदम सुट्टे-सुट्टे आणि लांब सडक झालेत. अजून आपण बरणीचं झाकण काढलेलंच नाहीये. तर बरणीतले मोड बघण्याआधी हे रुमालातले मोड सुद्धा बघा. किती छान मस्त असे तुमच्या समोर मी रुमाल उघडते. याची घट्ट बांधलेली गाठ जी आहे ना, ती सोडून घेते. तर आता अगदी बाजारात जसे मोठे-मोठे मोड मिळतात ना, तसे मोड एका रात्रीमध्ये आपल्या घरी येऊ शकतात आणि छान म्हणजे चिकटपणा न होता किंवा वास न येता. काय मग आवडली की नाही ही ट्रिक? तर बघा दोन्हीही ट्रिकनी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. एकदम सुट्टे-सुट्टे मोड झालेत आणि कुठंही एवढं हलवलं तरी त्याचे मोड मोडत नाहीयेत. ही मटकी फ्रिजमध्ये 3 ते 4 दिवस खूप छान राहते. अगदी कोरडी होते. फक्त सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. आता तुमच्यासमोर ना हे झाकण उघडून दाखवते. बरणीच्या झाकणाला बघा मस्त अशी वाफ कोंडून लागलेली आहे आणि हे मोड आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. एका चाळणीमध्ये काढायचे आणि 5 मिनिटासाठी मोकळ्या हवेत ठेवायचे.
म्हणजे मोड अजिबात खराब होत नाहीत. तर हे मोड असे दिसतात बरं का. एक एकदम वेगळी अशी ही बरणीची ट्रिक. मला खात्री आहे की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल. आवडली ना, तर व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. तर असं तुमच्याकडे जर का एअरटाईट बरणी असेलच, त्यामध्ये तुम्ही हे मोड नक्की करून पहा.